सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं भक्ताची आणि स्वामींची कशी भेट झाली आणि मग तो जो भक्त होता म्हणजे महादोबा भक्त ह्याने स्वामींवर तलवार उचलली। आता क्रिया तर घडली, स्वामींवर ज्याने तलवार तर उजारली, क्रिया पूर्ण नाही झाली परंतु तलवार तर उजरली। परंतु आता हे जे तलवार उजरलेली हे जे कार्य झालेलं आहे, आता याचं पुरश्चरण कसं होणार? कोणतीही क्रिया केल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त व्हायलाच पाहिजे। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काय केलेलं होतं तर एका गावी स्वामी थांबले, एका गावी भक्ताला थांबवलं आणि भक्ताच्या मनामध्ये एवढ्या वेदना व्हायला लागल्या, एवढं दुःख व्हायला लागलं की देव दुसऱ्या गावी, मी दुसऱ्या गावी, आणि असं दुःख केलं त्याने खूप। आणि अखेरला शेवट त्याच्यातच त्याला मरावं लागले एका ब्राह्मणाच्या खोटारडेपणामुळे। परंतु हे जे दुःख झालं त्याला, आता महादोबा भक्त पण कोण होते? ब्राह्मणच होते। तर हे जे महादोबा भक्त होते यांना जे दुःख झालं, या दुःखामुळे त्यांनी जे क्रिया केली पूर्वी, स्वामींच्या अंगावर ते तलवार घेऊन गेले, हा जो दोष होता तो दोष स्वामींनी इथे असं एक दुःख देऊन एक प्रकारचं तो दोष त्या लीळेमध्ये नासवलेला होता। आणि मग त्या जीवाला निश्चितच ईश्वर प्राप्ती करून दिलेली आहे स्वामींनी। तर हे कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं। कालच्या सत्रामध्ये सांगायचं राहून गेलं होतं की स्वामींनी एका गावी भक्ताला ठेवलं आणि स्वतः स्वामी एका गावी दुसऱ्या गावी का राहिले। तर असो, आजच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितले मी। आणि आज आपण पुढील लीळा जी आहे, लीळा चरित्रातील पूर्वार्ध लीळा क्रमांक 30 ओरंगली मालपूजा स्वीकारू असं त्या चरित्राचं नाव आहे। आणि या चरित्राचं आज आपण अध्ययन करणार आहोत। तर ओरंगल प्रदेशामध्येच ही लीळा घडलेली आहे। ह्या लीळेमध्ये विशेषता अशी आहे की त्या मल्लाने, मालपूजा म्हणजे काय, ते मल्लाने पूजा केली। किती पूजा केली मोठी? तर 5000 सुवर्णाच्या आसू स्वामींना त्याने तिथे दान केलेले आहेत। बघा तुम्ही विचार करा, 5000 कशाला म्हणतात आणि ते पण सुवर्ण मुद्रा। तर असे एवढं मोठं दान त्या मल्लाने स्वामींच्या ठिकाणी केलेलं आहे। मग त्या स्वामींना असं दान भेटल्यानंतर स्वामींनी काय केलं त्या आसूंचं, त्या सुवर्ण मुद्रेंचं, हे सर्व तुम्हाला इत्थंभूत माहिती या चरित्रामध्ये मिळणार आहे। तर चरित्र मोठं आहे आणि मोठा आहे म्हणून मध्येच सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत चरित्र ऐका, म्हणजेच तुम्हाला या पूर्ण चरित्राचा ज्ञान प्राप्त होईल, अर्थ माहिती होईल नेमकं काय घडलं चरित्रामध्ये। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। दररोजच्या प्रमाणे जसं तुम्हाला माझं हे चरित्र आहे, तर मी माझ्या चॅनलचं हे जे मी चरित्र अपलोड करत आहे, हे स्वामींचं चरित्र दररोज तुम्हाला आवडतच आहे। आणि त्याचप्रमाणे आज पण तुम्हाला हे जे चरित्र आहे स्वामींचं नक्कीच आवडेल। आणि म्हणून लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त पंथीय वाचनिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि नवीन कोणी दर्शक आले असतील चॅनलवर, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। बेल बटन दाबल्यानंतरही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर स्वामींच्या चरित्राचा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। आजचं चरित्र आहे लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 30 ओरंगली मालपूजा स्वीकारू। ओरंगल नावाचं जे शहर होतं त्या काळातील शहर, ते काय साधारण नव्हतं, बरंच मोठं शहर होतं। किती मोठं शहर होतं ते चरित्रामध्ये येणारच आहे। तर त्या ओरंगली स्वामींची पूजा केली, कोण केली तर एका मल्लाने पूजा केलेली आहे आणि त्या पूजेचा स्वामींनी स्वीकारही केलेला आहे। एको दिस आऊसे जोगवटा घालूनी बैसली होती। एके दिवशी आऊसाबाई जोगवटा घालून बसलेल्या होत्या। त्यावर स्वामी म्हणतात, नायका येथही एकू जोगवटा होता। स्वामी म्हणतात नायको म्हणजे औसाला म्हणतात, नायक असं औसाला म्हणायचे स्वामी। नायका, आमच्या ठिकाणी पण आमच्याजवळ पण एक जोगवटा होता। जोगवटा कशाला म्हणतात? जे नाथ संप्रदायाचे लोक असतात ते लोक जोगवटा वापरत असतात।
तो जोगवटा वापरल्यानंतर काय, तर पाठीमागे टेका जरी नसेल तर माणूस एकदम आरामात बसू शकतो, एकदम कम्फर्टेबल. म्हणजे काय असते, जसं आपण मांडी घालून बसतो, तर मांडी घालून बसतो आपण, तर हे आपले जे दोन्ही गुडघे असतात खाली वाकलेले असतात. परंतु जोगवटा बांधण्याची पद्धत कशी असते, तर हे जे दोन्ही गुडघे असतात मांडी घालून बसल्यानंतर हे जे दोन गुडघे आहेत ते थोडंसं असे वर करायचे, म्हणजे दोन्ही पायाची कैची तयार होते. आणि मग तो जोगवटा जो असायचा, जाड जोगवटा असायचा, आणि तो असा घालून घ्यायचा, या गुडघ्याच्या समोरून घ्यायचा थोडासा, आणि पाठीमागं कमरेला गोल असं एक गोल चक्र असायचं कपड्याचं तयार केलेलं, जाडमध्ये शिवलेलं व्यवस्थित, जसा टायर असतो त्याप्रमाणे. आणि मग ते घातल्यानंतर मग गुडघे असे जरी सोडून दिले आपण, एकदम कम्फर्टेबल रिलॅक्स व्हायचं, कमरेलाही आराम मिळतो आणि एकदम प्रशस्त आपण बसू शकतो. नाही तर आपण कसं हल्ली बघतो, कोणालाही टेका पाहिजे, मग कुठं पोथी चालू असेल, कुठं काय चालू असेल, पोथीच्या मंडपामध्ये जो तो व्यक्ती काय करतो, त्या पेंडॉलच्या एखाद्या पोलला जो असतो तो टेका देऊन बसण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा जोगवटा वापरला की त्या पोलची गरजच नाही, टेका द्यायला कोणतं झाड लागत नाही, टेका द्यायला कोणतं पोल लागत नाही, कॉलम लागत नाही, भिंत लागत नाही, काहीही लागत नाही. जोगवटा वापरला म्हणजे माणूस एकदम कम्फर्टेबल होऊन जात असतो. तर अशा प्रकारचा तो जोगवटा होता. आणि तो जोगवटा जे औसा देवी होत्या, औसा देवींनी तो जोगवटा असा लावून बसलेल्या होत्या एका ठिकाणी. तर स्वामी म्हणतात, बाई आमच्याकडे असा एक जोगवटा होता. औसी म्हणते, औसाबाई म्हणतात, तो कैसाजी स्वामी जगन्नाथा, तुमच्याकडे कसं काय बरं जोगवटा बरं देवा. यावर स्वामी म्हणतात, हे ओरंगला गेले होते ओरंगली सदर्थू इमालू एकू. ओरंगल मध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या ओरंगल मध्ये एक सदर्थ मल्ल होता, म्हणजे तो एक प्रकारची व्यायामशाळा चालवत असेल कदाचित. आणि तो जो मल्ल होता, तो मल्ल कसा होता, तर त्या खाली 500 माला, त्याच्या हाताखाली, म्हणजे हा जो प्रमुख मल्ल होता, हा जो पहिलवान होता, याच्या हाताखाली 500 मल्ल होते, म्हणजे 500 पहिलवान होते याच्या हाताखाली. म्हणजे काय असायला पाहिजे, यांची नक्कीच व्यायामशाळा असायला पाहिजे आणि स्वतःचा तालीमखाना असायला पाहिजे. आणि माझ्या मते तरी हे लोक मोठे मोठे जे जुन्या काळामध्ये कुस्तीचे फड लागायचे तिथेही जाऊन ते काम करत असतील आणि मोठे मोठे पारितोषिक जिंकत असतील. आणि म्हणूनच हा जो मल्ल कसा होता, सदर्थ मल्ल होता. त्या ते पुत्र नाही, परंतु काय, गर्भश्रीमंत होता, फार मोठा होता, 500 मल्ल हाताखाली होते त्याच्या, परंतु मुलगाच नव्हता याला. आणि त्यामुळे तो साहजिकच आहे, आता मुलगा नसेल, अपत्य नसेल तर प्रत्येक दाम्पत्य जे असते ते दुःखीच असते. तर हाही दुःखीच होता. तयासी सैंबनाथाची भक्ती, त्याला सैंबनाथाची भक्ती होती, म्हणजे तो महादेवाचा भक्त होता. अवघा चौरस तिनी गावे ओरंगल, अवघा चौरस म्हणजे जे ओरंगल जे गाव होतं, अवघा चौरस तिन्ही गावे, म्हणजे एकंदरीत त्या ओरंगलचं क्षेत्रफळ किती होतं, तर 3 गावाचं क्षेत्रफळ होतं. तर एक गाव कशाला म्हणतात, तर 12 कोसाचं एक गाव असं जुन्या काळामधलं एक मापदंड होता. तर काय धरायची इथं मापदंड कसा होता, तर 4 कोसाचं एक गाव. एक कोस किती किलोमीटरचा असतो, तर 3 किलोमीटरचा एक कोस असतो. मग आता 3 गुणिले 4, 3 चौक 12, तर 12 किलोमीटरचं क्षेत्रफळ जर असेल तर त्याला एक गावाची सीमा म्हणायची, किंवा एका गावाचं मापदंड म्हणजे 4 कोस असं पूर्वीच्या काळामध्ये गणल्या जायचं. परंतु हे ओरंगल कसं होतं, तिन्ही गावे चौरस, 3 गाव औरस चौरस असं 3 गाव पसरलेलं ते एकच गाव होतं. म्हणजेच काय, तर एका गावाचं किती किलोमीटर आपण गणित काढलं, तर 12 किलोमीटरचा एक गाव. तर आता 3 गावांचं एकच हे शहर आहे ओरंगल. तर 12 गुणिले 3 किती झाले, 12 त्रिक 36. तर असं एकंदरीत 36 किलोमीटर असं औरस चौरस असं पसरलेलं ते एक नगर होतं. म्हणजे बघा तुम्ही, 800 वर्षापूर्वी एवढं मोठं नगर. 800 वर्षापूर्वी पुणे आणि मुंबई अस्तित्वात नव्हतं, दिल्लीही अस्तित्वात नव्हती. तर त्या काळामध्ये ओरंगल शहर जे होतं ते 36 किलोमीटरच्या डायमीटर म्हणजे त्रिज्येमध्ये पसरलेलं होतं. आवा चौरस 36 किलोमीटर असं एवढं मोठं शहर होतं ते. आणि त्या शहरातला हा मल्ल होता. हे जे गणित तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुमच्या कदाचित लक्षात राहणार नाही, तर एखाद्या डायरीवर चांगलं व्यवस्थित लिहून घ्या,
नाहीतर काढला खिशातला कागद आणि त्याच्यावर लिहून ठेवलं आणि नंतर तो कागद हरपून गेला, असं नका करू. तर तुमची जी काही महत्त्वाची डायरी असेल, वही असेल, रजिस्टर असेल, त्याच्यावर हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर असं आव्हा चौरस जे 3 गावाच्या मानाने ओरंगल गाव पसरलेलं होतं आणि त्या मल्लाला जे होतं ते सैमनाथाचं देऊळ, जी त्या मल्लाची भक्ती कुठे होती तर सैमनाथाच्या मंदिरामध्ये त्याची भक्ती ठरलेली होती. सैमनाथाचा तो भक्त होता आणि त्या ओरंगल प्रदेशामध्येच माझी सैंबनाथाचे देऊळ, त्या ओरंगल प्रदेशा माझी म्हणजे मध्यभागी, सैंबनाथाचं म्हणजे महादेवाचं एक देऊळ होतं. तो दांडिये बैसला सैंबनाथासी जातो होता, तो दांडीमध्ये बसून सैंबनाथाला जात होता. गर्भ श्रीमंत माणूस पायी थोडी जाणार आहे किंवा घोड्यावरही जाणार नाही. घोड्यावर पण गरीब लोकच जायचे जुन्या काळामध्ये आणि त्याच्यापेक्षा गरीब लोक पायी जायचे. आणि जो श्रीमंत असायचा तो दांडी म्हणजे पालखीत बसून जायचा. तर हा मल्ल श्रीमंत होता आणि पालखीमध्ये बसून सैंबनाथाकडे भक्ती करण्यासाठी, पूजा अर्चना करण्यासाठी तो निघालेला होता. हे मार्गे ऐसे जात होते, स्वामी रस्त्याने जात होते, तेने याते देखिले आणि त्या मल्लाने आम्हाला पाहिलं आणि दांडी खालोता उतरला. स्वामी म्हणतात की त्या मल्लाने आम्हाला पाहिलं आणि तो दांडीच्या खाली उतरला आणि काय केलं, दंडवत घातले, श्रीचरणा लागला. स्वामींना साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणाला लागला, पाया पडला. मग गोसावी याते म्हणितले आणि मग तो स्वामींना म्हणतो, काय म्हणतो, माझा सैंबनाथू येथची भेटला ऐसे म्हणून याते विनविले. जी जी गोसावी माझी आवारासी बीजे करावे जी. तो स्वामींना म्हणतो माझा सैंबनाथ तो मला इथेच भेटलेला आहे आणि म्हणून तो विनंती करतो की हे देवा माझ्या तुम्ही घरी चला आता. आणि मग स्वामी त्यांची विनंती स्वीकार करतात, कारण गोसावियासी प्रवृत्ती, स्वामींनाही प्रवृत्ती होतीच आणि म्हणून स्वामी त्यांची विनंती स्वीकार करतात. आणि मग स्वामींना तो मल्ल काय करतो तर स्वामींना पालखीमध्ये बसवतो. आपण स्वतः पुढे पायी पायी चालतो, जणू काही सेवक भाव तो स्वामींपुढे प्रगट करत आहे. आणि असं स्वामींना पालखीत बसून आपण स्वतः पुढे चालला पायी पायी आणि तो स्वामींना आपल्या आवाराला आपल्या घरी घेऊन गेलेला आहे. मग तिथे गेल्यानंतर त्याने स्वामींना आसन घातलं व्यवस्थित बसण्यासाठी. स्वामी आसनावर बसले, श्रीचरण प्रक्षालन झाले, स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले त्या मल्लाने. मग स्वामी म्हणतात यावर यासी ओलणी दिधली, म्हणजे आम्हाला एक टॉवेल सदृश्य एक वस्त्र दिलं प्रावरण करण्यासाठी. मग आणि कुमालू मर्दना द्याव्या आले, म्हणजे आंघोळीची तयारी चालू केली त्यांच्या. त्या मल्लाने स्वामींच्या आंघोळीची तयारी चालू केली, एक टॉवेल सारखा कपडा नेसण्यासाठी दिला आणि मग आणि कुमालू मर्दना द्याव्या आले. मग आता स्वामींची मालिश करायची, आंघोळ होण्याच्या अगोदर मर्दना करायची आहे. म्हणजे मर्दना म्हणजे काय तर मालिश करणे. ज्याप्रमाणे दिवाळीला उटणं लावून आपण सर्व प्रत्येक जण घरी आंघोळी करतच असतो, त्याप्रमाणे स्वामींना इथे त्याने उटणं लावून व्यवस्थित मर्दना दिली. परंतु काय झालं त्याच्या अगोदर की मर्दना देण्यासाठी पहिले ते दुसरे त्याच्या हाताखालचे मल्ल होते ते आले. तो तेने ते म्हणितले, तो जो प्रमुख मल्ल होता तो म्हणतो, सरारे तुम्ही येत के रिगाल येसनी अटी काय तुम्हा कारणे काढली असे. अरे सरका बाजूला. तो मोठा मल्ल काय म्हणतो हाताखालच्या मल्लांना, कारण त्या हाताखालचे जे नौकर मल्ल होते ते स्वामींना मर्दना देण्यासाठी येत होते समोर. मग तो म्हणतो अरे बाजूला सरका, तुम्ही इथं कुठं प्रवेश करत आहात यांच्या सेवेमध्ये. एवढा प्रयत्न केले, एवढे कष्ट करून यांना मी विनंती करून इथे घरी आणलेला आहे, ते काय तुम्ही त्यांची सेवा करावी, म्हणजेच तुम्ही स्वामींची सेवा करावी म्हणून स्वामींना मी घरी आणलेला आहे का? नाही. एवढे कष्ट मी घेतले ते माझ्यासाठी घेतलेत, मी स्वामींना मर्दना घालणार. गोसावी अशी मर्दना मीची देईन, मीच स्वतः स्वामींची मर्दना देईन, म्हणजे मालिश करीन, व्यवस्थित उठणं वगैरे लावून अंग चोळून देईल, ते मी स्वतः स्वामींची सेवा करेल. मग आपण मर्दना दिधली, मग स्वतः त्या मल्लाने जे आहे ते स्वामींना मर्दना दिली. जे तुली मालविद्येची अंगे ते तुली गोसाव्याचा ठाई ओळखविली. जेवढे काही मल्ल विद्येचे अंग होते मालिश करण्याचे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एकदम मोकळं आणि हलका अंग होण्यासाठी जे मालिश करण्याचे नवीन नवीन कला असतात, प्रकार असतात, ते सर्व स्वामीच्या ठिकाणी त्यांनी अर्पण केले. एकदम उत्तम प्रकारची मालिश स्वामींची या मल्लाने तिथे केलेली आहे. गोसावी ती कळेसी रूप करीती जाती. स्वामी त्यांच्या कलेला रूप करायला लागले, सुंदर अप्रतिम असं छान. स्वामी त्या कलेला अशी उपमा द्यायला लागले की खरंच तुम्ही फार छान मर्दना देत आहात.
मग मादने झाले आणि मग स्वामींना आंघोळही झाली. पूजा सुरू झाला. छान प्रकारे स्वामींचा पूजावसर त्या मल्लाने केलेला आहे. धूपारती केली, मंगळ आरती केली आणि जी सैमनाथाच्या ठिकाणी त्याची भक्ती होती ते सर्व भक्ती स्वामींच्या ठिकाणी त्याने अर्पण केली. आणि मग पूजावसर झाला, धूपारती मंगळारती झाली, आरोगण झाली, गुळला झाला, विडा ओळगविला, मग दंडवत घालून या ते विनविले. मग स्वामींना असा पूजावसर झाल्यानंतर आरोगण झाली, स्वामींचं जेवण झालं, स्वामींनी गुळला केला, त्या मल्लाने स्वामींना विडा दिला आणि मग तो विनंती करतो, जी दंडवत घालून विनंती करतो, नुसतंच विनंती नाही करत तर दंडवत घालतो आणि मग विनंती करायला लागला, जी मज संपत्ती असे, माझ्याकडे अपार संपत्ती आहे, 500 लोक माझ्या हाताखाली कामाला आहेत, पैशाची काहीही कमी नाही, परी संतती नाही, जी संपत्ती आहे पण संतती नाही, असं तो मल्ल जो आहे तो स्वामींना विनंती करतो. स्वामींना त्यांचं दुःख लक्षात येते. यावर स्वामी म्हणतात, होईल हो. स्वामींच्या मुखातून शब्द निघून गेले, होईल हो म्हणजे तुम्हालाही पुत्र संपत्ती प्राप्त होईल. मग तेने पोटीची ऐसे म्हणितले, जरी मज पुत्र होईल तरी मी गोसावियांचा ठाई 5 सहस्रा सोनियाची पूजा करीन. तो मनामध्येच म्हणतो की जर खरंच स्वामींचे शब्द खरे झाले आणि मला जर मुलगा झाला तर मी स्वामींच्या ठिकाणी 5000 सोन्याची नाणी अर्पण करील. तर असं तो 5000 सोन्याची नाणी कबूल करतो स्वामींना देण्याची. ऐसे म्हणितले असं तो मनात म्हणतो. गोसावी आते विनिविले, जी गोसावी येत असती तव गोसावी येथची आरोगण करावी. जी जोपर्यंत स्वामी ओरंगल मध्ये आहेत तोपर्यंत स्वामींनी आमच्याच इथे राहावं, इथेच आरोगण करावी आणि देवहार चौकी येसी पहुड करावा. जी आणि आमच्याच इथे पहुड करावा म्हणजेच इथेच झोपावं. कुठे झोपावं? देवहार चौकी येसी, म्हणजे आमचा जो देवहारा आहे त्या देवहारा चौकीच्या तिथे तुम्ही पहुड करावा, झोपत जावं. माझी राणी गोसावी यांची सेवा करील. जी माझी जी राणी आहे ती तुमची सेवा करील. गोसावी मानिले. गोसावी म्हणतात ठीक आहे. देवहार चौकी येसी अवस्थान झाले. देवहार चौकीमध्ये स्वामींचं आता राहणं चालू झालं. तयाची राणी गोसावी यांची सेवा करी. त्यांची राणी स्वामींची सेवा करायला लागली. गोसावी विहरणोनी बीजे करीती, माती आसन रचिती. स्वामी विहरणावरून यायचे आणि ती राणी स्वामींना आसन रचायची, आरोगण द्यायची. मग स्वामींना गुळा व्हायचा, विडा व्हायचा, स्वामी पोहड स्वीकारायचे. मग ती राणी स्वामींचे श्रीचरण संवाहन करायची. मग ती जेवी नंतर मग ते जेवायचे. उच्चिष्ट प्रसाद चरणोदक ऐसे प्रत्यही करीती. दररोज स्वामींचा उच्चिष्ट प्रसाद घ्यायची, चरणोदक घ्यायची. मग तयासी तेणेची दिसे मासे, वडील राणीसी गर्भसंभूती झाली. मग तेणेची दिसे मासे. मग त्याच दिवशी एका मासाने म्हणजे महिन्याभराने त्या वडील राणीला गर्भसंभूती झाली. त्या उपरी दोघाही गोसावी यांची अधिक श्रद्धा झाली. आता गर्भसंभूती झाली म्हणून दोघांचीही श्रद्धा खूप वाढलेली आहे स्वामीच्या ठिकाणी. वडील राणीची गर्भसंभूती झाली, त्या उपरी दोघीही गोसावी यांची अधिक श्रद्धा झाली. गोसावी यांची आधी आरोगण झाली, वांचुनी त्याची स्त्री जेवीना. मग गोसावी ही उशिरून लाविती आणि मग स्वामी आल्याशिवाय ते जेवत नव्हती आणि म्हणून स्वामीही विहरणावरून येण्यासाठी उशीर लावत नव्हते. लवकर यायचे, व्यवस्थित वेळेवर यायचे, जास्त उशीर करत नव्हते. कारण राणीने नियम घेतलेला आहे, स्वामींचं आरोगण झाल्याशिवाय जेवायचं नाही. मग गोसावी विजय करू आदरले. स्वामींना वाटलं आता झालं, यांना गर्भसंभूती झालेली आहे राणीला, यांना नक्कीच मुलगा होईल. आणि मग स्वामी म्हणतात आता आम्ही जातो. तेवेळी तेने विनविले, जी अपचार्य होईल. मग गोसावी विजय करावे हो का म्हणून मानिले. मग तो जो मल्ल आहे तो मल्ल विनंती करतो की जी अपचार्य म्हणजे जे ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो तो होऊ द्या आणि मग तुम्ही जा. हो का म्हणून मानले. देव म्हणतात ठीक आहे, थांबतो आम्ही. मग विहरणोनी सकाळीची बीजे करीती. गोसावी अशी आरोगण होय. मग ती जेविती. स्वामी सकाळच्या विहरणाला जायचे. स्वामींना आरोगण होऊन स्वामींचे आरोगण झाल्यानंतर मग ते मल्ल आणि ते मल्लाची राणी जेवायची. ऐसे अपचार्य झाले म्हणजे जो विधी होता अपचार्याचा, ओटी भरण्याचा, तो विधी झाला. मग गोसावी विजय करू आदरिले. स्वामी म्हणतात आता निघतो आम्ही. मग तेने विनिविले. मग तो मल्ल विनंती करतो, नाजी आठांगुळे होईल. मग गोसावी विजय करावे.
मग तो म्हणतो जी जी 8 आंघोळी होऊ द्या, म्हणजे गर्भसंभूती झाल्यानंतर 8 महिन्याला जो विधी करायचा असतो तो विधी होऊ द्या आणि मग नंतर तुम्ही जा. तेही गोसावी मानिले ऐसे 8 आंघोळी झाले. स्वामी म्हणतात ठीक आहे, थांबतो आम्ही आता तुम्ही म्हणत आहात तर. आणि मग जो विधी होता 8 आंघोळ्याचा तो विधी झाला. मग गोसावी बिजे करू आदरिले. स्वामी म्हणतात आता आम्ही निघतो. त्यावर पुन्हा मल्ल म्हणतो नाजी बारसे होईल मग गोसावी बिजे करावे जी. म्हणजे बघा त्या मल्लाला स्वामींना सोडावंच वाटत नव्हतं, स्वामी इथंच राहावे असं त्या मल्लाला वाटत होतं. एवढी आवडी संचरली होती, एवढी श्रद्धा वाढलेली होती स्वामींवर. मग असंच बारसंही झालं. आता बारसं कशाला म्हणतात हे तुम्हाला काही सांगायची आवश्यकता नाही. तर बारसं झालं आणि मग बारसं झाल्यानंतर स्वामी म्हणतात ठीक आहे आता आम्ही निघतो. तेही गोसावी मानिले ऐशी प्रसूती झाली. 8 आंघोळी झाल्यानंतर 8 महिन्याला जो विधी करायचा होता तो विधी झाल्यानंतर स्वामी म्हणतात आम्ही जातो. तो मल्ल म्हणतो जी जी बारशी होऊ द्या मग जा. मग स्वामी म्हणतात ठीक आहे. मग स्वामी म्हणतात बारसं झाल्यावर जाऊ आम्ही. मग प्रसूती झाली, मग बारसं व्हायचं होतं ते बारसं झालं. मग स्वामी म्हणतात ठीक आहे आता आम्ही जातो. मग पुन्हा तो काय म्हणतो जी जी नाजी गोसावी उष्टवण वेरी राहावे. तो मग मल्ल म्हणतो नाजी जाऊ नका, आता ही तुम्ही थांबा, उष्टवण होऊ द्या. म्हणजे लेकरांना अन्न खाणं चालू केलं की त्यावेळेस ते लेकराचं तोंड खरकट करतात, अन्न खाऊ घालतात आणि ते एक छोटासा कार्यक्रम करतात. काही जण उष्टावणाचा कार्यक्रम म्हणतात त्याला. तर उष्टावण कशाला म्हणतात की लेकरानं अन्न खाणं चालू केलं, त्याचं तोंड उष्ट झालं की त्याला उष्टावण असं बोलतात आणि त्या कार्यक्रमाला उष्टावण बोलतात. तर असं उष्टावण म्हणजे लेकराने अन्न खाणे. तर असं उष्टावण होईल आणि मग गोसावी बिजे करावी, मग तुम्ही जा. तेही गोसावी मानिले. मग स्वामी म्हणतात ठीक आहे बा उष्टावण होईल तेव्हा नंतर मग आम्ही जाऊ. ठीक आहे, हे मान्य करतात स्वामी. मग गोसावी बिजे करू आदरिले. मग स्वामी म्हणतात आता उष्टावण झालं, आता आम्ही निघतो. जी जी गोसावी चोळेवरी राहावे जी. आता बघा बारसं झालं, बारसं झाल्यावर तो मल्ल म्हणला उष्टावण पर्यंत थांबा. उष्टावण पण झालं. स्वामी म्हणतात आता आम्ही जातो. मग तो म्हणतो नाही नाही उष्टावण तर झालं परंतु आता गोसावी चोळेवरी राहावे जी. म्हणजे जावळं काढेपर्यंत थांबाच तुम्ही अजूनही. म्हणजे देवाला काही त्याला सोडावंच वाटत नव्हतं. म्हणजे तो मल्ल जो होता एवढी आवडी संचरली त्या मल्लाची देवाच्या ठिकाणी की देवाला सोडावंसं वाटत नव्हतं. देवाने आमच्या जिथे राहावं असं त्याच्या मनामध्ये खूप आतोनात श्रद्धा वाढलेली होती. तेही गोसावी मानले. देव म्हणतात ठीक आहे बाबा तुझी इच्छाच आहे तर राहतो. मग ते जावळं काढेपर्यंत देव तिथेच थांबतात. ऐसा चोळे झाले म्हणजे जावळं काढणं झाले. ऐसे पण रामास ते तर गोसावी अशी अवस्थान झाले. बघा देव महिन्याभरात निघणार होते परंतु देवाला असं थांबून ठेवलं की 15 महिने देवाला तिथंच ठेवून घेतलं त्या मल्लाने. पहिलं म्हणे काय तर अपचार्य होऊ द्या. देव म्हणले ठीक आहे. मग देव अपचार्य झालं की देव म्हणतात आम्ही जातो. मग तो म्हणतो नाही 8 आंघोळी होऊ द्या. देव म्हणतात 8 आंघोळी झाली आता आम्ही जातो. तो म्हणतो नाही आता काय होऊ द्या तर बारसं होऊ द्या. देव म्हणतात ठीक आहे बारसं होईपर्यंत थांबतो. बारसं झालं तरी तो म्हणतो नाही थांबाच म्हणतो. आता बारसं झाले आता उष्टावण होऊ द्या. उष्टावण झाले तरी तो म्हणतो थांबाच. आता काय होऊ द्या तर जावळं काढणं होऊ द्या. आता जावळंही काढणं झाले. 15 महिने देव तिथं राहिले आणि मग देव म्हणतात ठीक आहे आता आम्ही निघतो. तेवेळी तेने विनविले. आता पुन्हा तो विनंती करायला लागला. काय विनंती करतो तो मल्ल नाजी मिया गोसावियासी 5 सहस्रा सोनियाची पूजा करावी ऐसा मनोरथू ते केला जी. तो म्हणतो की माझ्या मनामध्ये एक मनोरथ केला होता मी की तुम्हाला मी 5000 सुवर्ण मुद्रांची पूजा करेन तर तेवढे मला करू द्या. तरी मी गोसावियासी पूजा करीन. मग मला आता 5000 सुवर्ण मुद्रांची तुमच्या ठिकाणी पूजा अर्पण करायची आहे आणि मग गोसावी बिजे करावी. मग आता माझी पूजा वगैरे झाली की मग तुम्हीच जा. मग तेने विचारिले. मग तो विचार करतो. बघा ह्या मल्लाचा जो विचार करण्याची क्षमता आहे अगदी एकदम उत्तम प्रकारची आहे. त्यानं दान केलं परंतु किती विचारपूर्वक त्याने दान केलेलं आहे बघा. तो काय म्हणतो गोसावियासी काही लागे ना गोसावी दाम काही करीती. मी जर नगदी 5000 सुवर्ण मुद्रा दिल्या देवाला तर काही लागत नाही. देवाजवळ तर साधी पिशवी नाही. मग आता 5000 सुवर्ण मुद्रा घेऊन कुठं जाणार आहेत बरं देव.
महात्मे तरी गोसावी या कारणे जोगवटा करू. मग आता स्वामींच्या उपयोगाला कोणती वस्तू जाईल बरं? तो विचार करतो आणि मग शेवटी त्याच्या लक्षात येते, अरे हे तर महात्मे आहेत आणि महात्मे लोक जोगवटा वापरत असतात, तर मी त्यांना जोगवटा करून देईन. आणि म्हणून पाटा उवाचा जोगवटा केला. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की कपड्याचा जोगवटा, जाड असा कपडा मस्तपैकी छान गोल असा शिवलेला पट्ट्यासारखा, तर त्याप्रमाणे काय केलं त्यांनी, पाटावाचा म्हणजे रेशमी वस्त्राचा जोगवटा तयार केला. आणि काय केलं, तयासी ठीक माणिके मोती रत्ने 5 सहस्राची खिविन्नली. आणि त्या जोगवट्यावर 5000 सुवर्णमुद्रा खर्च करून त्याने रत्न आणले, मोती आणले, माणिक आणले, ठीक आणले, हे सर्व असे रत्न आणले. आणि 5000 सुवर्णमुद्रेच्या मूल्याचे ते जे रत्न होते, मोती होते, ते सर्व माणिक, मोती, ठीक, ठवळे सगळे त्या जोगवट्यावर असे लावून दिले स्वामींना. मग यासी मर्दना मादने पूजा केली. असे ते जोगवटा तयार केला. मग स्वामींना मर्दना दिली, मादने केली स्वामींची, म्हणजे आंघोळ झाली स्वामींना. मग पूजा केली, वस्त्र ओळगविली छान प्रकारचे, आणि तो जोगवटा ओळगविला. मग तो मल्ल जो आहे तो जोगवटा स्वामींना अर्पण करतो. दंडवत घातले श्रीचरणा लागले. दंडवत घातले आणि श्रीचरणाला लागले. कोण? ते मल्ल आणि मल्लाची पत्नी पण लागली. मग आरोगण गुळा विडा ओळगविला. आणि मग आरोगण झाली, गुळा झाला स्वामींचा, आणि त्या मल्लाने विडा ओळगविला स्वामींना. मग तेथून निघाले. मग स्वामी तिथून निघाले. औसी म्हणितले. मग तो जोगवटा काही केला स्वामी जगन्नाथा. औसा म्हणते, देवा तेवढा महागाचा, तेवढा मूल्यवान जोगवटा तुम्ही काय केला बरं? सर्वज्ञ म्हणितले. वाटे एकू ब्राह्मणू भेटला. स्वामी म्हणतात की रस्त्याने मला एक ब्राह्मण भेटला, तो दिदला त्या ब्राह्मणासी, तो जोगवटा त्या ब्राह्मणाला देऊन टाकला. हे काय जी स्वामी जगन्नाथा. आता एक आसू, एक सुवर्णमुद्रा आपण 1 तोळ्याची जरी धरली, आता ज्याप्रमाणे आपण बघतो इंग्रज जे होते, इंग्रजांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती, त्यांनी 1916च्या दरम्यान, त्या दरम्यान चांदीची नाणी होती बघा, तर 1-1 तोळ्याचं 1-1 नाणं होतं. निजामांचे पण चांदीचे नाणे होते, तर 1-1 तोळ्याचं 1-1 नाणं होतं. मी स्वतः पाहिलेले आहेत आणि माझ्याकडे ते संग्रही पण आहेत नाणे. तर जर आपण पाहिलं की आता 100 वर्षापूर्वी जर चलनी नाणे चांदीचे 1-1 तोळ्याचे होते, तर 800 वर्षापूर्वी 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं नसायला काय झालं? तर असं जर पाहिलं आपण, तर त्या मल्लाने 5000 तोळे सोनं स्वामींच्या ठिकाणी अर्पण केलं. किती? 5000 तोळ्याची पूजा केली. तर अशी पूजा केली, त्या मूल्याचे मग खडे लावले, माणिक, मोती, रत्न लावले. नगदी तर काय दिली नाही, कारण त्यांना वाटलं हे महात्मे आहेत, ते काय करतील या सोन्याचं, या नगदी पैशाचं. तर मग हे असं एकंदरीत किती सोनं अर्पण केलं, तर 5000 तोळ सोनं तिथं स्वामीच्या ठिकाणी त्यानं अर्पण केलेलं आहे. आता तो भाग वेगळा झाला की एवढं जर अर्पण केलं एकदाच, 5000 सुवर्ण आसू जर दिल्या स्वामींना, तर ते स्वामी कुठे ठेवतील, म्हणून त्याने एक पर्यायी मार्ग शोधला आणि त्याने जोगवटा तयार करून दिला. परंतु अर्थ तर एकच झाला ना, की 5000 सुवर्ण मुद्रा स्वामींच्या ठिकाणी त्याने अर्पण केल्या. आणि मग असं अर्पण केल्यानंतर तो जोगवटा बघा, स्वामी काय म्हणतात की तो जोगवटा मी एका ब्राह्मणाला देऊन टाकला. आणि औसाबाई यावर काय म्हणतात, हे काय जी स्वामी जगन्नाथा येसना जोगवटा कैसा ब्राह्मणासी देव विलाजी. औसाबाई म्हणतात की एवढा महत्वाचा, एवढा मूल्यवान असा 5000 सुवर्ण आसू खर्च करून, 5000 सुवर्ण आसू खर्च करून तो जोगवटा बनवलेला होता, आणि तुम्हाला कसं काय द्यावा वाटला बरं त्या ब्राह्मणाला? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, नाय का तुम्ही असती ती तरी तुम्हा देई जता अंक. स्वामी म्हणतात, बाई जर तुम्ही आमच्याजवळ असता तर आम्ही तुम्हालाच देऊन टाकला असता तो सोन्याचा जोगवटा, तो रत्नाचा जोगवटा, म्हणजे 5000 सुवर्ण मुद्रेच्या मूल्याचा जोगवटा. तर असा जोगवटा तुम्हाला दिला असता, परंतु तुम्ही नव्हतात. तर अशा प्रकारे त्या मल्लाने एवढं दान स्वामीच्या ठिकाणी केलं. आणि यामधून आपल्याला एक लक्षात येते दुसरी गोष्ट, की पुढच्या व्यक्तीला काय महत्वाचं आहे ती लक्षात घेऊन जर दान केलं तर नक्कीच उपयोगाला जाईल. स्वामींनी काही दिवस, काही काळापुरता का असेना तो जोगवटा वापरला. तसं चरित्रामध्ये तर कुठे आलेलं नाही, या चरित्रामध्ये आलेलं नाही, परंतु लगेच स्वामी निघाले आणि लगेच जोगवटा देऊन टाकला असेल का? नाही. असंच काही 4-2 दिवस, 10-12 दिवस वापरला असेल आणि मग कुठेतरी एखादा ब्राह्मण भेटला असेल त्याला देऊन टाकला असेल.
तर ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. परंतु ज्या अर्थी एवढा आदराने, एवढ्या श्रद्धेने, एवढ्या मनोभावाने त्या मल्लाणी स्वामींना जर ती वस्तू अर्पण केलेली आहे, तर नक्कीच स्वामींनी ती वस्तू न वापरता थोडी दान केली असेल, तर स्वामींनी काही काळ वापरलेली आहे. कारण पुढच्याची श्रद्धा, भक्ती, भाव पाहिल्यानंतर स्वामी त्या सेवेचा स्वीकार नक्कीच करत असतात. तर काही दिवस स्वामींनी तो जोगोटा वापरला आणि नंतर तो समोर दिलेला आहे. तर आजचं जे चरित्र आहे आपलं इथेच संपलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजचे सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो